लाईफमधला हा माझा फर्स्ट इव्हेंट आहे. कसा गेला, काय गेला सगळं तुमच्याशी शेअर करते. चला पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. हाय फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. चंदननगरला निघालो होतो. घरात खूप सारं काम होतं, पटकन ते आवरलं आणि निघालो. कार्टूननी 2 पिशव्या घेतल्या होत्या. मम्मा मी घेते. अगं म्हटलं खूप वजन आहे, त्यात कपडे वगैरे आहेत, थोडंसं सामान पण आहे. का तर आम्ही चाललो होतो चंदननगरला आणि मी आज इव्हेंटला चालले होते. कुठल्या, काय, कुठे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच समजेल. तर निघालो. घरातलं खरंच खूप काम होतं आणि त्यातनं परत आम्हाला ट्रॉफिक लागलं. एवढी चिडचिड व्हायला लागली का तर ट्रॉफिकमधनं खूप टाईम गेला आम्हाला नाही का घरी जायला. तिथनं परत माझं आवरायचं होतं आणि नाही का श्री पण येणार होती. बट वाटलं होतं सोडून जायचं, पण नको म्हटलं, ती कधी राहिली नाही मला सोडून, त्यामुळं मी तिला सोडलं नाही. घरातलं आवरला आणि म्हटलं चला दोघं पण चला आज माझ्यासोबत नाही का इव्हेंटसाठी. तर घरी गेलो. घरी पोचले चंदननगरला आणि म्हटलं पटकन श्रीला खाऊ वगैरे घालावा आणि निघावं. इकडे आल्यानंतर कार्टूनची मस्ती लगेच चालू होती. गाडीपाशी गेलो आणि गाडी पार्किंगमधून ऑलरेडी त्यांनी पहिलीच काढली होती. म्हटलं चला पटकन बसून घ्यावं, गरम खूप होत होतं आणि जायचा पण कंटाळा आला होता. चाललं होतं नाही का खूप लेट होईल असं तसं. तर तो म्हटला पटकन बसून घ्या. म्हटलं चला चष्मा घालून मस्त रील्स वगैरे काढून घ्याव्या. पण रील्स काढण्यापेक्षा आमची मस्तीच चालू होती, गाणे वगैरे चालू होते आणि श्रीला कसं मॅनेज करायचं सागरचं हे चालू होतं की नाही का तुझ्याशिवाय राहील का. बट आमचं थोडंसं डिस्कशन चुकलं, तिच्या पुढे झालं. त्यामुळं तिला समजलं की मी तिला सोडून थोड्या वेळासाठी जाणार आहे. पण कुठे जाणार काय, मग त्यामुळं थोडंसं हे झालं. बट ठीक आहे चला जाऊ द्या, अनुभव आला. पुढल्या वेळेस काय चूक करायची नाही हे तर समजलं आम्हाला. थोडीशी मस्ती केली. सिद्धार्थ आमची चालू होती आणि नाही का गाणे वगैरे चालूच होते गाडीमध्ये. तर सागर म्हणत होते फर्स्ट इव्हेंट आहे तुझं, तुला कसं वाटतंय. तर काही सांगू शकत नाही काय वाटतंय मला, का तर असं फर्स्ट होता तिथं जाऊन काय बोलायचं की काय. पण असं काही झालं नाही, तुम्हाला पुढे समजणंच. इव्हेंट खूप छान झाला. ट्रॉफिक वगैरे काही लागलं नाही, त्यामुळे आम्ही टायमिंगला गेलो तिथे. गाडीमध्ये फुल ह्यांचे गाणे चालू होते. म्हटलं चला आता इव्हेंटच्या तिथं पोहोचतोच आणि कोणी तर दिसेना. मला पार्किंगला गाडी वगैरे लावली. इव्हेंटमध्ये गेलो आम्ही. खूप छान वाटलं, त्यांनी छान स्वागत केलं. परत पत्रकार आले होते, जे कलाकार आहेत त्यांचं थोडंसं नाही का विचारलं, सिरियल कशी काय सगळं जणांनी. तर त्यांचं चालू होतं. तर श्री त्यात मला कॉल आला की श्री खूप रडते. खूप वाईट वाटत होतं. मी दूर होते तिच्यापासून आणि ती रडत होती. बट इथं कार्यक्रम चालू होता, मला उठून जाता आम्हाला इतकी गाणी गाऊन घेतली. मग ते माझं बोलणं आहे की बजाव की असेल, आमदार झाल्यासारखं वाटतंय, बोला ते मगर जाने का नाही, असे अनेकच गाणे. मला वाटतंय बोल में हलकी बजावकीच्या गाण्या टायमाला भैयाने सांगितलं की ही सगळी मंडळी ह्या गाण्यात दिसली पाहिजेत, कारण तो काळ नवीन लोकगीताचा सुरू झाला होता आणि त्याच गाण्याच्या आठवण मला वाटतंय बोल में हलकी बजावकीच गातो. और मेरे लाड़ी को न सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाड़ी को न सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाओ क्या, न बोल मैं हलकी बजाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाओ क्या, न बोल मैं हलकी बजाओ क्या. त्यांनी सिरियल लॉन्च केली होती आजच, त्यामुळं मला इन्व्हाइट केलं होतं. तर त्याबद्दल त्यांनी सत्कार वगैरे केला. खूप छान वाटलं. सगळे खरंच खूप, त्यांची टीम पण छान आहे आणि तुम्हाला मी थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे दाखवलंच. त्यांनी आम्हाला दाखवली एक भाग सिरियलचा, बट खूप छान होतं. सत्कार छान झाला आणि छान वाटलं भेटून सगळ्यांना. मला खूप सारे रील स्टार पण आले होते.
उशीर होतोय केक कापूया. श्रेयस थोडा वेळ थांबा, माझी जीवलग मैत्रीण येते राधा. राधा प्रेमात आणि मैत्रीत कुणाचं पारड ठरेल जड, ही मैत्री ठरेल का संसाराला घातक. नवी मालिका लवकरच आपल्या गंध मराठीवर. फायनली इव्हेंट संपला, सगळ्यांसोबत फोटोज वगैरे शूट केले आणि आली कार्टून तशी माझ्या पटकन. आता कार्टून खूप आता काय? होतो माझ्याशिवाय. नाही ना पक्का डेंजर माणूस हा डेंजर माणूस आहे, त्याच्या आवाजानेच कळतं भांडणं होणार. आणि भाऊ आपल्याला इन्व्हाइट केलं तर त्यांच्या संग भांडणं करायची म्हणल्यावर कसं? त्याने इन्व्हाइट केलं त्याला मी नीट बोललो होतो भाऊ गाडी काढायची. पण बाकीचे बी आपलीच माणसं आहेत ना. तो मागून म्हणला नाही काढणार म्हणलं, आताच नाही काढणार. नाही काढत माझी गाडी, माझ्याशिवाय तुमचं जाणं अडतं. मग तुझ्या टोन मुळे तो तसा नाही नाही, मी बोलला. म्हटलं अरे पण मी त्याला काय बोलत नाही ना. हे बघ तुझा टोन बघ, टोन बघ. आई, एकदा सांगितलं दोन तर आई. बोल. एकदा सांगितलं तर बोल. आई. नाही भांडत करू. त्याला सांगितलं ना आई. कसा झाला कार्यक्रम? बदल घे. खूप मस्त गाडी आवाज. छान. आणि तुमचा कसं झालं? हा? आमचा रिझल्ट दाखवते रिझल्ट दाखव का आमचा? रिझल्ट आमचीच का? आमचा result. दाखवते मी. हे बघा रिझल्ट. कपडे ए श्री इकडे तोंड दाखव का? हे मेकअप, हे कपडे. पंचमीच्या आधीच खेळून घेतलं. हा ना, नवीन श्रीने आणि बाबाने मॅचिंग केली होती थोडी आम्ही थोडी. काय काय केलंय काय रे आम्ही कुठल्या रोडला चाललोय? कुठं फिरत होतो आम्ही याला सांग. इव्हेंटला मी आणि सिद्धार्थ केलं होतं का तर श्री तिथे थांबणार नाही म्हटलं 2 तास, त्यामुळं आम्ही तिला असंच नाही का गार्डनमध्ये वगैरे खेळवलं. बट तिनं खूप मस्ती केली, रडली थोडीशी माझ्यासाठी. फर्स्ट टाइम होता, पण ठीक आहे चला, थोड्या फार गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात. हो. कॉम्प्रोमाइज करावं लागतं थोडंफार. कॉम्प्रोमाइज आम्ही केलं की हा. तुम्हाला नाही करावं लागलं. असतं चालत राहतात गोष्टी. ते ठीक आहे. रोज मी करते, आज तुम्ही केलं. रोज मी सांभाळते का नाही रोहित? हा? मग रोज मी सांभाळते. मी आता रोज प्रॅक्टिस करणार आहे हो. सांभाळायची, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. ओके डन. बस आज वेळ आली आपल्याला वाईट वेळ आली आज. त्याला विचार. मला माहिती वेळ कसली भयंकर आली. काय काय शॉपिंग केली तू? शॉपिंग काय केली? काय नाही, मग हातात काय आहे ते? मग ती शॉपिंग नाही आहे का तुझी? मेकअप बॉक्स घेतला नाही का तू? गाडी पार्किंगला लावायला लागलाय आणि आम्ही जस्ट घरी आलो. लय त्रास दिला त्यांनी म्हणे त्यांना. उघडी काय खायचे? बर्गर काय आपल्या इथंच मला वाटते करायला पाहिजे. काय बर्गर येतात का? बर्गर हा पिझ्झा येतो, बर्गर नाही पिझ्झा येतो. मग पप्पा कुठे गेले? होय. बाबाच्या घरून जस्ट आलोत आणि आता चेंज करायचं आहे असा काहीसा लुक होता. आणि नाही का व्हिडिओ काढते म्हणून हा माझा फर्स्ट इव्हेंट होता. त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, तर इव्हेंटला गेले. खूप छान आला अनुभव, पण खूप छान आला. तिथले म्हणजे लोक पण सगळे खूप छान होते. 2 तास इव्हेंट होता. जितकं शक्य झालं मी तितकं बऱ्यापैकी ह्यात शूट केलं. परत ना म्हणजे नाही का सत्कार वगैरे शूट म्हणजे नाही केले. सत्कार झाले सगळ्यांचे, बरेच रील स्टार आले होते. तरी पण काही जणांना जमलं नाही, ते नव्हते आले. खूप दुरून आले होते, मी तरी नाही का इथल्या इथं गेली होती, पण काही काही खरंच खूप म्हणजे दुरून आले. आणि हा म्हणजे खरंच फर्स्ट इव्हेंट होता लाईफमधला, तर खूप छान गेला. आणि असा काहीसा लुक होता, छान होता. फोटोज वगैरे क्लिक केले. फक्त एवढंच की श्रीने सागरला खूप त्रास दिला. तिथं ते हॉलमध्ये जास्त बसलीच नाही, म्हणजे आलीच नव्हती वरती. मग परत खूप इव्हेंट म्हणजे चालू झाला. परत मला बाहेर पण येता येईना. ती बाबापाशी राहती, बट बाहेर असल्यामुळं मला असं वाटतंय राहिली नाही. खूप म्हणजे खूप त्रास दिला सागरला त्याने. पण अशा गोष्टी खूप साऱ्या मला पुढे जाऊन फेस कराव्या लागणार.
बट करूच नक्की. आणि घरी थांबले असते तर एवढा त्रास नसता दिला, पण मला वाटतं दोघं पण इव्हेंटला माझ्यासोबत हवेत म्हणून आम्ही गेलो होतो. पण ती काही राहिली नाही. माझी मिस पाहिजे म्हणायची, तिथं हॉलमध्ये बसली नसती. म्हणजे खूप असं म्हणजे जरा नाही खूप हेडिक झालं सागरला. आणि त्यांनी फर्स्ट टाईम इतक्या वेळ तिला सांभाळलं माझ्याशिवाय. तर तसं म्हणल्यात खूप सारं थँक्यू पण त्यांनाच. त्याचं धन्यवाद वगैरे काही नाही, का तर अशा गोष्टी आम्हाला मॅनेज कराव्या लागणार इथून पुढे. आणि आत्ता ते बाहेर गेले तर येतील जस्ट. आणि तिचं पण चालले मस्ती वगैरे. आणि तिनं खरंच म्हणजे रोहित पण बाहेर होता ह्यांच्यासोबत, तर त्याने रोहितने पण मला सांगितलं श्रीने खूप त्रास दिला, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय. त्यांना मी सुद्धा सॉरी बोलले की सागर सॉरी तुम्हाला त्रास झाला. बट ठीक आहे, ते म्हणले ठीक आहे ना, अशा गोष्टी होत राहणार आहेत. तर म्हणजे फर्स्ट होतं आणि म्हणजे असा दिवस होता की त्यातही रडली श्री म्हणून असं वाईट वाटलं. बट ठीक आहे चला, पुढल्या वेळेस थोडंसं पहिल्या वेळेसच अनुभव आला की नाही का श्रीला कसं मॅनेज करू की कसं काय. म्हणजे आला आता इथून पुढे कळेल की बाबा ज्या गोष्टी ह्यावेळेस आम्ही चूक केली, म्हणजे नाही का तिला सांगितलं वरती चल इव्हेंटला वगैरे, नाही मम्मापाशीच जायचे, तिथं गेल्यावर शांत बसली नसती, सगळं खूप शांत होतं. पण चला झाल्या गोष्टी सगळ्या झाल्या. इव्हेंट खूप छान झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि लाईफमधला माझा हा फर्स्ट इव्हेंट होता, खूप मस्त गेला. 2 तासासाठीच होता त्यामुळं काही एवढं वाटलं पण नाही. आणि चला आता आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. बाय बाय, गुड नाईट. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा. आणि कशाच्या सेलिब्रेशनसाठी गेले ते काय तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच. सिरियलचं होतं म्हणजे इव्हेंट होता. आज त्यांनी सिरियल लॉन्च केली, यूट्यूब चॅनल आहे त्यांचा गंध मराठी म्हणून दाखवले आम्हाला. खूप छान सिरियल आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर चला बाय बाय, गुड नाईट.